बँकेची निवडणूक बिनविरोध, 18 पैकी 11 नवीन चेहऱ्यांसह संचालक मंडळ जाहीर. अशोक काशीनाथ सराटी यांच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडणूक. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात 35 शाखांच्या माध्यमातून सुमारे 1800 कोटी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या दि आजरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक सलग दुसऱ्यांदा बिनविरोध पार पडली. अण्णाभाऊ संस्था समूहाचे नेते अशोक काशीनाथ सराटी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक यशस्वीरित्या बिनविरोध करण्यात आली असून 18 सदस्यीय संचालक मंडळात यंदा तब्बल 11 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी गजानन गुरव, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करवीर प्रेम राठोड आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आजरा सुजय येजरे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या बिनविरोध नवनिर्वाचित संचालकांमध्ये अशोक काशीनाथ सराटी, जयवंत यशवंत खराडे, शैला रामचंद्र टोपले, विजयकुमार लक्ष्मण पाटील, संध्याताई प्रकाश वाटवे, कुंदा सुरेश डांग, विनय भालचंद्र सबनीस, अशोक देवगोंडा पाटील, सागर रमेश कुरुणकर, सिद्धेश विलास नाईक, संजय विष्णू चव्हाण, आनंदा वासुदेव फडके, बसवराज विश्वनाथ महाळंक, ऋषिकेश दीपक सातोसकर, किशोर काशीनाथ भुसारी, किरण आप्पासाहेब पाटील, कानोबा शंकर माळवे आणि सुनील माधवराव देशपांडे यांचा समावेश आहे. स्वर्गीय काशीनाथ अण्णा सराटी आणि स्वर्गीय माधवराव भाऊ देशपांडे यांनी सहकार्याच्या मदतीनं स्थापन केलेल्या या बँकेनं मल्टी स्टेट दर्जा प्राप्त करत सहकार क्षेत्रात अग्रगण्य बँक म्हणून नावलौकिक मिळवलाय. हजारो सभासदांच्या विश्वासाच्या पाठबळावर सलग दुसऱ्यांदा निवडणूक बिनविरोध पार पडल्याचं समाधान असल्याचं सांगत सभासदांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असून लवकरच 2000 कोटींचा व्यवसाय पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं अशोक अण्णा सराटी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं. यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर आणि प्रशासन आणि बोर्ड विभाग प्रमुख नितीन बेल्लद यांनी बँक प्रशासनाच्या वतीनं केला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.